आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कुठे निघालो होतो, तर मी माझ्या गुरु बहिणीच्या घरी निघालो होतो. कारण त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण होतं. शुभ कार्य म्हणजे लग्न समारंभ होतं. तिला घरी घेऊन आलो. घरी आल्यावर मस्त चहा पाणी झाला, गप्पा चप्पाही रंगल्या आणि सगळं वातावरण एकदम आनंदी झालं. पण तिच्या मागे खूप धावपळ होती, त्यामुळे थोडा वेळ बसले आणि घरी निघाले. घरी आलो तर शिव तर काय आंब्यावरच भिडलेला होता. लहानपण खरंच किती भारी असतं ना. जसं जसं आपण मोठं होतो तसं तसं आपलं बालपण मागे पडत जातं, पण त्या छोट्या छोट्या आठवणी मात्र कायम मनात जिवंत राहतात. थोड्या वेळ बसलो तोपर्यंत पुन्हा नवरदेव निघाला, म्हणून आम्ही वाटी लावायला गेलो. त्यासाठी ऑनलाईन घड्याळ मागवली होती. ती पाहून पण एकदम तो खुश झाला होता, कारण त्या घड्याळामध्ये चित्र दिसत होते. आजीनाथचं लग्न होतं म्हणून शिव आणि अश्विनी पण तयार होऊन निघाले होते, पण शिवपेक्षा त्याची बॅगच जास्त मोठी दिसत होती. दुपारचे 2 वाजले होते. आता आम्ही पण गाडीत बसून डायरेक्ट पळसखेडा खरात या ठिकाणी पोहोचलो होतो. या ठिकाणी आलो तर ऊन एवढं लागत होतं, आम्ही चालत चालत कितीतरी दूर एका झाडाच्या सावलीमध्ये उभे राहिलो. गप्पा चप्पा तर लय चालू होत्या, कारण आज आम्ही रिकाम टवळे होतो ना. विशालनं कशाला पाणी वापरलं होतं काय माहिती. पाणी वापरलं झालं. खूप उशीर झाला होता म्हणून आम्ही निघालो होतो नवरदेवकडे. आजीनाथने डीजे तर लय भारी लावला होता आणि डीजे जवळ उभा होतो तर आम्हाला या ठिकाणी यावं लागलं. तळ्यात किती पाणी आहे बघण्यासाठी आम्ही आलो, तर तळ्यात पाणीच तुम्हीच बघा. हे भाऊ तर एवढ्या जोरात येत होते, यांना वाटत होतं की लय पाणी आहे. पहचाना मुझे. आम्हाला वाटलं होतं की हे तळं आहे, पण तळ्याची भिंत खूप दूर आहे आणि तळं बाजूला असल्यामुळे आम्ही पुन्हा परत निघालो. संध्याकाळचा टाइम होता. आम्ही सगळेजण जेवणासाठी आलो होतो. मस्तपणे सर्वांनी जेवण करून घेतलं, पण गणपत भाऊ लय खुश होता, कारण भातामध्ये काजू होते म्हणून. शिवला म्हटलं नवरदेव नवरीच्या खुर्चीवर बसून आपण फोटो काढू. शिवचे मस्तपणे फोटो काढले. आता झाला होता लग्नाचा टाइम. सर्व वराड मंडळी मंडपामध्ये आले होते. एका बाजूला महिला तर दुसऱ्या बाजूला पुरुष मंडळ बसले होते. लग्न लागलं, शुभमंगल झालं. आलेले सर्व वराड गाड्याच्या दिशेने निघाले. आमची घरची महिला मंडळ एका बाजूला निवांत बसले होते. फोटो काढण्याचा टाइम होता. सुरुवातीला आदिनाथ भाऊची मित्रमंडळ फोटो काढायला लागले. नंतर आम्ही पण अश्विनी, मी, शिवने नवरदेव नवरी सोबत फोटो काढले. अश्विनी आणि नीता काकू यांनी सुद्धा फोटो काढले. घरी जाण्यासाठी गाडीत बसलो आणि फोन आला की आपल्याला जोडी जोडीने फोटो काढायचे आहे. मग काय परत यावं लागलं आणि मग आम्ही सर्वांनी फोटो काढले. फोटो काढल्यावर अनिल भाऊ, खंडू भाऊ, योगेश भाऊ, आमचे भाचे, आम्ही निवांत गप्पा मारत बसलो होतो. आम्हाला फक्त एकच गोष्ट वाईट वाटली, आमचे मोठे बंधू विशाल दादा हे आज आमच्या सोबत नव्हते. खरंच खूप आठवण आली. या ठिकाणी तू असतास तर तुझा आवाज असता. अजून पण वाटत नाहीये दादा तू आम्हाला देवा घरी सोडून गेला आहेस म्हणून. लग्न म्हटलं की भांडे आले आणि भांडे गाडीमध्ये टाकण्यासाठी मंडळी हजरच असतात. पटापट भांडे गाडीत टाकले. कधी कधी असं वाटतं व्हिडिओ बनवणं थांबवूनच टाकावं, पण मग असे जीवाभावाचे मित्र आणि फॉलोअर्स भेटतात आणि सगळा विचार बदलतो. व्हिडिओ बनवला की अजूनच उत्साह वाटतो, मनाला एक वेगळी ऊर्जा मिळते. खूप भारी वाटतं. पळसखेडा खरात इथेही आपले काही फॉलोअर्स भेटले आणि त्यांचा प्रेमळ प्रतिसाद पाहून खरंच मन भरून आलं. या फोटोच्या नांदामध्ये वेळ कधी निघून गेला कोणालाच कळालं नाही. बघता बघता रात्रीचे 11:50 झाले होते. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट नेहमी सांगत असतो, लग्न समारंभ वेळेत लागायला पाहिजे आणि त्याचसोबत सर्व विधीही वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे. कारण एकदा विचार करून बघा, मुलीकडच्या लोकांची किती धावपळ होत असेल. येणारे पाहुणे, जाणारे पाहुणे, गाड्यांमधून प्रवास करणारे लोक यांचा सुद्धा किती त्रास होत असेल. आपल्या आनंदात आपण कधी कधी या गोष्टीकडे लक्ष देत नाही. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की लग्न आणि सर्व विधी वेळेत झाल्या तर सगळ्यांसाठी ते सोयीस आणि आनंददायी ठरतं. आता सर्वजण घराच्या दिशेने निघाले होते, पण तरीही नवरदेव नवरीचे फोटो काढणं अजून चालूच होतं. एक क्लुझर आणि एक बस मागे थांबलेली होती. बाकीच्या सर्व गाड्या पुढे निघून गेल्या होत्या. बघता बघता 1:30 वाजला होता. आता आम्ही सुद्धा घरी जाण्यासाठी निघालो होतो. बहुतेक घरी पोहोचायला 3-3:30 वाजणार हे मात्र नक्की होतं. चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.